Hello, good evening. Is my voice clear? Yes, please write in the chat box. Okay. Okay, so we will now start with the lecture. Screen present करते, screen दिसतोय का सांगा? Okay. So is the screen visible? स्क्रीन दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके. मागच्या वेळेला आपण इंटेलिजन्स टेस्ट बुद्धिमत्ता चाचणीवरती लेक्चर घेतलेलं होतं. आता या आठवड्यात आपलं इंग्लिशवर लेक्चर असेल. राईट. आता आज आपण काय बघणार आहे तर रीडिंग स्किल्स नावाच्या टॉपिकवर जे क्वेश्चन्स असतात, म्हणजे काय की एखादा पॅराग्राफ असतो, एखादी पोएम असते, एखादी ऍडव्हर्टाइजमेंट असते, एखादं लेटर असतं आणि त्याच्यावर बेस्ड क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे असतात. ठीक आहे. तर आता तुम्ही जेव्हा आधी एक्झाम दिलेली असेल 5th मध्ये किंवा ज्या आपण नॉर्मल एक्झाम मध्ये सुद्धा हा पॅटर्न असतो की पॅराग्राफ असतो, पॅराग्राफवर डिपेंडेंट क्वेश्चन्स असतात. तर तुम्हाला हे माहिती असेल की ते जे प्रश्न असतात त्यांची काही डायरेक्ट उत्तरं नसतात. बरोबर. आपल्याला पहिली गोष्ट काय करायला लागते तर तो पॅराग्राफ जे काही दिलेला आहे ते व्यवस्थित समजून घ्यायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बेस्ड उत्तर देता येतात. आपण मागच्या एका लेक्चरमध्ये एक पोएम केली होती, तेव्हाच आपण पाहिलं होतं की किती वेगवेगळी उत्तरे येत होती त्या पोएम मधून. बरोबर. कारण जे डायरेक्ट दिलेलं आहे तसंच्या तसं आन्सर असेल असं नाही. त्या पोएमचा, त्या लेटरचा किंवा त्या पर्टिक्युलर पॅराग्राफचा अर्थ काय आहे तो आपल्याला आधी समजून घ्यायला लागेल आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला आन्सर करायचं असणार क्वेश्चन. ठीक आहे. तर त्याची एकदा प्रॅक्टिस व्हावी म्हणून आजचं लेक्चर आहे आपलं, की जेणेकरून तुम्हाला पॅसेज वाचणं, त्याचा अर्थ समजून घेणं आणि त्याच्यावर बेस्ड जी काही उत्तरं आहेत ती देता येणं. मग त्याच्यामध्ये कधी कधी इंग्लिश वर्डचे मिनिंग विचारलेले असतात, एखादा डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला असतो, एखाद्या वर्डचा अपोजिट वर्ड विचारलेला असतो, सिनोनिम विचारलेलं असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. तर आपण सगळे जे काही आतापर्यंतच्या एक्झाम मध्ये आलेले आहेत त्याच्यात वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन आहेच आहेत त्या पॅराग्राफची. सो आपण भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करूया जेणेकरून आपली त्याच्यासाठी एक चांगली प्रॅक्टिस होईल. ओके. सो मला फक्त आता सांगा की तुम्हाला स्क्रीनवरती जो पॅराग्राफ आहे तो व्यवस्थित दिसतोय, वाचता येईल असं आहे? ओके, ठीक आहे. मग मी एकेकाला नाव घेते, तुम्ही पॅराग्राफ वाचा. ओके. सो विरंजित, प्लीज स्विच ऑन युअर माइक. येस, विरंजित. Hello, Miss. हा. Please read this paragraph. Ahmedabad, February 15, 2016. A team of Indian and German scientists working on Biju and Kuchan region of Gujarat has found a big fossil of dinosaur in the hill in Lodi village on Saturday. Hmm. They found more fossils. The new fossils include skull, jaw, and some teeth of dinosaurs. A sample of fossil has been sent to Mun- Munchin, Munish. Munich, Germany for further testing. हा. आता खालचा क्वेश्चन आपण बघूया. द अबव न्यूज टेल्स अस अबाउट. कशाबद्दल ही न्यूज आहे? सगळ्यांचा आन्सर सेम आहे. 4th, दॅट इज डायनोसॉर फॉसिल्स. आता न्यूज जर आपण बघायला गेलं तर अहमदाबाद बद्दल पण असू शकते ना, जर्मनी बद्दल असू शकते, सायंटिस्ट बद्दल असू शकते. पण नाही, आपल्याला पॅराग्राफ वाचून कळलं की त्या पॅराग्राफचा मेन जिस्ट काय आहे तर
डायनासोरचे फॉसिल्स मिळाले हे सांगणं हा या पॅराग्राफचा उद्देश आहे. ते कुठे मिळाले, कसे मिळाले ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे मेन जो कंटेंट आहे तो डायनासोर फॉसिल्स आहे. पॅराग्राफ मध्ये अहमदाबादची किंवा जर्मनीची माहिती नाही मिळालेली किंवा कुठल्या सायंटिस्टची स्पेसिफिक माहिती नाहीये. तर डायनासोर्सचे नवीन कुठल्या प्रकारचे फॉसिल्स सापडले त्याच्याबद्दल न्यूज आहे. देअरफॉर फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, कम्प्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. आता हे पॅराग्राफशी रिलेटेड क्वेश्चन नाहीये डिरेक्टली, बट बघूया आपण काय. आय एम गेटिंग डॅश, इट्स टू कोल्ड हिअर. डोंट वरी डिअर, आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू. इथे कुठला ऑप्शन येईल? ओके, राजदीपला थर्ड वाटतोय. ठीक आहे, बाकीच्यांनी सांगा जरा. थोडं आता त्या डायलॉग मध्ये ना पॅराग्राफशी रिलेटेड क्वेश्चन नाहीये. डायलॉग मध्ये आपल्याला रिलेशन लावायचंय की कसं याचा आन्सर येऊ शकेल. आय एम गेटिंग डॅश, इट्स टू कोल्ड हिअर असं पहिली मुलगी म्हणतीये. म्हणजे काय की तिला आता इट्स टू कोल्ड ह्याचा अर्थ काय, बाहेर गारवा आहे. आणि आई त्याच्यावर उत्तर असं देते, डोंट वरी, आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू. मी तुझ्यासाठी स्वेटर घेऊन येईन. तर हे कॉन्व्हर्सेशन कधी होऊ शकेल, थोडासा अंदाज बांधा आणि मग आन्सर द्या. बोर्ड जर का मुलगी होत असेल तर आई काही स्वेटर घेऊन येणार नाही. कन्फ्युज्ड असेल तरी आई स्वेटर घेऊन येणार नाही. टायर्ड जे आन्सर दिलंय राजदीप, तू टायर्ड आन्सर दिलंयस, तर टायर्ड थकलेली मुलगी असेल तर स्वेटरचा काय फायदा होईल, राईट. चिल्ड टू बोन म्हणजे खूप जास्ती थंडी वाजते. चिल्ड टू बोन हाडापर्यंत थंडी जाणवती, असं आपण कधी कधी खूप जास्त थंडी असते तेव्हा म्हणतो, बरोबर. सो त्या रिलेशन मध्ये हे आहे की चिल्ड टू बोन, तेवढी मला थंडी वाजती. ओके, आता नेक्स्ट पॅराग्राफ आपण बघूया. अनघा, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, please read the paragraph. He was one of the great personalities in the history of our country. He lived hundreds of years ago, but his poems and teachings are sung with love and reverence even today. Hindus, Muslims, Sikhs all think of him as a great guru, teacher, and religious figure. Kabir taught people devotion and humility. He wrote couplets and dohas and short poems. Though these compositions are short and simple, they convey profound meaning and wisdom. व्हेरी गुड, परफेक्ट. आता हा पॅराग्राफ कशाबद्दल आहे तर कबीर नावाच्या एका लेखकाबद्दल आहे, ज्यांच्या लिहिण्याबद्दल, त्यांनी कशा कशामध्ये लिहिलेलं आहे, त्या लिहिण्याचा कोणाकोणावर इम्पॅक्ट पडलाय, या सगळ्याबद्दल आपल्याला साधारण माहिती दिलेली आहे. ओके, तुम्ही जेव्हा एक्झामच्या वेळेला पॅराग्राफ वाचाल तर आता काही मुलांची सवय काय असते, पटापट पूर्ण पॅराग्राफ वाचायचा नाही, कारण घाई असते उत्तर द्यायची. त्यामुळे डिरेक्टली प्रश्न वाचायला सुरुवात करायची आणि मग उलट प्रश्न वाचून नंतर पॅराग्राफ मधला आन्सर करायला जायचं. ह्या सगळ्या प्रकारात वेळ वाचतो पण उत्तर चुकण्याचे चान्सेस सुद्धा असतात. ठीक आहे, त्यामुळे मी रेकमेंड काय करीन, थोडासा वेळ जास्ती गेला तुमचा तरी चालेल, त्याच्यात काही हरकत नाहीये आपली इथल्या ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन साठी. कारण एका पॅराग्राफवर डिपेंडेंट 3-4 प्रश्न असतात पुढे पेपरमध्ये. ठीक आहे, त्यामुळे आता ज्या वेने आपण जातोय पॅराग्राफ वाचून घ्यायचा. एखादा शब्द नाही कळलेला की इंग्लिश आहे, जड आहे, नाही समजला, दॅट इज फाईन. पूर्ण पॅराग्राफ आधी व्यवस्थित वाचून घ्यायचा. साधारण अर्थ काय आहे, कशाबद्दल लिहिलेलं आहे हे समजून घ्यायचं. वर्ड टू वर्ड मिनिंग नाही कळलं तरी चालेल. जर कुठे प्रश्न असेल की ज्याच्यात वर्ड टू वर्ड मिनिंग एक्सपेक्टेड आहे तर थोडासा प्रॉब्लेम येईल. बट ठीक आहे, आपण अंदाज बांधू शकतो कशावरून की आपल्याला मेन जो काही पॅराग्राफ दिलाय त्याचा थोडक्यात जर अर्थ कळला असेल तर ऍटलिस्ट आपल्याला काहीतरी लॉजिक लावता येईल उत्तर देताना. ओके,
सो ह्या वेनीच कायम जात राहा. उलट कधी करू नका की प्रश्न वाचलाय आणि मग घाईघाईने फक्त पॅरेग्राफ मध्ये काय लाईन दिसतीये ती बघून लिहिली. असं करायचं नाही. याचं कारण एक असतं, ह्या तुमची लँग्वेज टेस्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, बरोबर. तुमचं लँग्वेजवर प्रभुत्व किती आहे हे बघायचंय ह्या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांमधून. त्यामुळे काय होतं की स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य केलेली नसतात, काहीतरी ट्विस्ट आणि टर्न्स असतात त्याच्यामध्ये, ज्याचा अर्थ समजूनच आपल्याला उत्तर देता येऊ शकतं. म्हणून परत परत मी सांगतेय की कधीही जाताना इथे थोडासा वेळ वाचवण्यासाठी, शॉर्टकट मारण्यासाठी म्हणून प्रश्न वाचून मग पॅरेग्राफ वाचायचे असं नका करू. पॅरेग्राफ वाचून घ्या, थोडक्यात अर्थ समजून घ्या आणि मग प्रश्न वाचा. कधी कधी असंही होतं की पॅरेग्राफ पूर्ण वाचता तुम्ही, एखादी ओळ कळलेली नसते, त्या ओळीवर आपण खूप वेळ घालवतो आणि प्रश्नांमध्ये मात्र त्या ओळीचा कुठे काही संबंधच आलेला नसतो. ती ओळ रेफर न करता सुद्धा तुम्हाला उत्तर देता येऊ शकतं, असंही होतं. म्हणून हे पण पुढचंही सांगते की पॅरेग्राफ वाचा, त्यातला जितका कंटेंट कळतोय तितका समजून घ्या. जो नाही कळत आहे त्याच्यावर वेळ घालवू नका, डायरेक्ट प्रश्नांकडे या. जेवढं समजतंय ते समजून झालं, प्रश्न बघितले, प्रश्नाचं उत्तर देता आली, तिन्हीच्या तिन्ही देता आली, व्हेरी गुड. नाही देता आली, एक प्रश्न असा होता की ज्याच्यातली ती लाईन आपल्याला कळत नाही, तर तो क्वेश्चन मार्क करून ठेवा तिथे, काहीतरी हे करून ठेवा खूण. पेपर झाला की त्या क्वेश्चनवर या, शांतपणे पुन्हा एकदा पॅरेग्राफ वाचा, मग मिनिंग लागेल, मग आन्सर करा. ठीक आहे. नाही जमलं तरी काही हरकत नसते. प्रॅक्टिसने आपण हे प्रयत्न करणारच आहे की आपल्याला सगळी उत्तरं देता आली पाहिजेत. इन केस नाही आलं तर त्यासाठी तेवढ्या प्रश्नावर अडून राहू नका, कारण ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे पेपरच्या सुरुवातीला असतात आणि मग एकदा तिथेच असं वाटलं की नाहीच आपल्याला लिहिता आलेलं की आपण घाबरून जातो की शेट आता आपल्याला पुढचा पेपर कसा लिहिता येईल. तर असं घाबरण्याची आवश्यकता नसते जर प्रत्येक ठिकाणी. ओके. आता आपण थोडीशी परत उत्तरं बघूया या पर्टिक्युलर पॅरेग्राफ मध्ये काय काय देता येऊ शकतात. Choose the correct option. The passage tells us about the history of our country, the information about Kabir, a sant poet, the different religion, Kabir's childhood. आता कशाबद्दल माहिती मिळते आपल्याला? येस, सगळ्यांनी उत्तर द्या. एकाचंच उत्तर आलंय फक्त. राईट, द आन्सर इज करेक्ट. द इन्फॉर्मेशन अबाउट कबीर, अ सेंट पोएट. आपल्याला त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता मी मगाशी जसं म्हणलं होतं की पटकन प्रश्न वाचला, द पॅसेज टेल्स अस अबाउट आणि ते पण हुशार असतात जे प्रश्नपत्रिका काढतात ते. त्यांनी कसा दिलाय बघा, द हिस्ट्री ऑफ अवर कंट्री, आणि असंच्या असं द हिस्ट्री ऑफ अवर कंट्री ऍज इट इज इथे लिहिलेलं आहे. तेव्हा पटकन इकडचं इकडे मॅच केलं जातं घाई आणि नंबर 1 मार्क केला जातो. व्हेअरएज द करेक्ट ऑप्शन इज आन्सर 2. ओके. नेक्स्ट, विच हिंदी वर्ड इज मेन्शन्ड इन द पॅसेज? करेक्ट, दोहा. अजून एक हिंदी वर्ड युज केलाय. आता लकीली तो ऑप्शन्स मध्ये नाहीये, त्यामुळे ते तर एकदम क्लिअर होऊन जातंय. अजून एक हिंदी वर्ड कुठला युज केलाय? जरा पॅसेज बघा आणि चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या, हिंदी किंवा मराठी. येस, परफेक्ट, गुरु. ओके. तर आता हेही आपल्याला इथे बघून कळू शकतं की जरी 2-3 वर्ड्स असले तरी ऑप्शन्स देताना एकदम परफेक्ट दिलेले असतात की त्यातला एकच हा हिंदी किंवा मराठी अदर दॅन इंग्लिश लँग्वेज मधला असेल आणि तो तुम्ही ओळखताय बरोबर. कम्प्लीट द वेब बाय चूजिंग द करेक्ट वर्ड. हे जे काही दिलंय हे आपल्याला कम्प्लीट करायचंय. कबीर कपलेट्स, हे जे कपलेट्स आहेत त्यांच्याबद्दलची माहिती ह्या वेब मध्ये दिलेली आहे. त्याच्यात काय आहे आता? थर्ड, डिव्होशन वाटतंय तुला? बाकीच्यांनी पण जरा सांगा, ह्याच्यामध्ये ह्या जो क्वेश्चन मार्क दिलाय या वेब मध्ये, तिथे यापैकी काय येईल? कबीर कपलेट्स यांच्यामधून आपल्याला काय काय कळतंय? तर ते शॉर्ट आहेत, सिंपल आहेत, विजडम,
आणि अजून काय चौथी गोष्ट? लव्ह, रिव्हरन्स, डिव्होशन, प्रोफाउंड मिनिंग. येस, आपण कपलेटचा अर्थ, आता असं समज की तू एक्झाम मध्ये आहेस आणि तुला कपलेटचा अर्थ कळत नाहीये, पण तरी सुद्धा तुला उत्तर द्यायचंय, तर तुला काय करता येईल? तर तू उत्तर देशील सेकंड ऑप्शन. ठीक आहे. एकाचं आता राजदीपचा सेकंड ऑप्शन आहे, कपलेटचं मिनिंग माहिती नाहीये पण तरी त्याचं म्हणणं आहे की सेकंड ऑप्शन. विरंजितचं म्हणणं आहे थर्ड ऑप्शन. बाकीच्यांना काय वाटतंय जरा सांगा. अनघाला पण वाटतंय सेकंड. ठीक आहे. बरं, सगळ्यांचं म्हणणं आहे की रेव्हरन्स. आता तुम्हाला रेव्हरन्सचा मिनिंग माहिती आहे? रेव्हरन्स म्हणजे काय? नाही. ओके, मग कोणीतरी एक जण फक्त माईक ऑन करा आणि मला सांगा की तुम्ही रेफरन्स आन्सर का म्हणताय. कोण करेल त्याचं जरा नाव टाका चॅटबॉक्स मध्ये आणि सांगा की तुम्हाला आन्सर का वाटतंय ते. आता कपलेट्सचं मिनिंग आपल्याला माहित नाहीये, एक्झाम मध्ये आपण बसलोय, सगळ्याच इंग्लिश शब्दांचे काही अर्थ माहिती पाहिजेत असं अजिबात कंपल्शन नाही. त्यामुळे कपलेट्सचा अर्थ माहित नाही, रेफरन्सचा अर्थ माहित नाही, पण तरीही आपण आन्सर करू शकतोय. आपण म्हणतोय की सेकंड ऑप्शन असू शकेल. तर तुम्हाला का वाटतंय एवढं फक्त मला सांगा. ओके, कोण सांगेल जरा चॅटबॉक्स मध्ये नाव सांगा आणि माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल. येस, ज्यांना ज्यांना सेकंड वाटतोय, आपण करेक्ट ऑप्शन कुठला आहे, का आहे ते बघूया नंतर. हा करेक्ट आहे की नाही त्या सगळ्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. आधी तुम्ही काय विचार केला आणि त्या आन्सर पर्यंत पोहोचलात तेवढं मला सांगा. सांगशील राजदीप? ओके, आता प्रत्येकाचे आन्सर्स थोडे वेगवेगळे होत आहेत. ओके, श्रेयाला वाटतंय ऑप्शन 3. आता प्रत्येकाला वेगवेगळा ऑप्शन वाटतोय. तर आता आपण एक काम करूया, तुम्ही आता जे ऑप्शन सांगितलेले आहेत त्यांच्यावर फिक्स्ड राहा आणि तुम्ही त्या कन्क्लुजनला का पोहोचलात एवढंच सांगा मला. सेकंड ऑप्शन बऱ्याच लोकांनी सांगितला होता, अनघा पण त्यापैकी एक आहे. तर अनघा, तू सांग मला की तुला रेफरन्स ऑप्शन का वाटतोय, एवढंच फक्त सांग. ओके, शी हॅज लेफ्ट द मीटिंग. श्रेया, तुला ऑप्शन 3 का वाटतोय ते सांग. मिस, म्हणजे आता हे जे वरचा पॅसेज आहे तो हिस्ट्री मधला, आणि हिस्ट्री मध्ये अगोदरच्या काळात डिवोशन म्हणजे देवभक्ती वगैरे ते करतात ना, मग आधीच्या काळात ते खूप करत होते, म्हणून मला तो ऑप्शन वाटला. ओके, ठीक आहे, चालेल. आणि एक डिव्होशनशी रिलेटेड अशी लाईन पण आहे, कबीर टॉट पीपल डिव्होशन अँड ह्युमिलिटी. त्यांनी काय शिकवलं ह्याच्याबद्दल पण दिलेलं आहे. त्याच्यात डिव्होशन हा शब्द आपल्या पॅराग्राफ मध्ये आहे. ठीक आहे, म्हणून तुला तो ऑप्शन वाटला आणि तू जे कारण सांगितलंस ते. बट आता काय आहे पुढे? येस राजदीप, यू कॅन स्विच ऑन युअर माईक. Miss, हा बोल. because there in this paragraph they have give he wrote couplets and dohas and short poem through his composition and short, simple, convey profound meaning and wisdom. There are all options like short, simple, and wisdom, but there is not profound meaning. येस, परफेक्ट, व्हेरी गुड. यू कॅन स्विच ऑफ युअर माईक. बरोबर बोलला राजदीप. ओके, नो प्रॉब्लेम. तर आता जे ऑप्शन मध्ये दिलेले आहे ते सगळे शब्द पॅराग्राफ मध्ये मेन्शन केलेले आहेत. लव्ह, रेव्हरन्स, डिव्होशन, प्रोफाउंड मिनिंग. बरोबर, फक्त थोडस बघायचं की ते कशाच्या संदर्भात यूज केलेत. आता लव्ह हा शब्द इथे मेन्शन केलाय. लव्ह अँड रिव्हरन्स इव्हन टुडे असं म्हटलेलं आहे.
राईट. पण ते कशाच्या बाबतीत म्हटलंय की त्यांचे जे पोएम्स आहेत आणि त्यांची जी टीचिंग आहेत ती प्रेमाने आणि आता रिव्हरन्स या शब्दाचा आपल्याला मगाशी अर्थ माहित नव्हता. आत्तासाठी मी तुम्हाला अर्थ सांगून ठेवते. जरी एक्झाम मध्ये माहित नाहीये अर्थ तरी तुम्ही काय विचार करू शकता की ती प्रेमाने आणि काहीतरी रेव्हरन्स नावाचा शब्द आहे त्याच्यानी त्याच्या पोएम्स म्हणल्या जातात विच इज नॉट रिक्वायर्ड और विच इज नॉट मेन्शन्ड इन युअर क्वेश्चन, ज्याच्याबद्दल क्वेश्चन मध्ये काही म्हटलेलं नाहीये. ओके. रिव्हरन्सचा अर्थ असा होतो की खूप रिस्पेक्ट देऊन किंवा डीप थॉट्स मनात ठेवून डीप रिस्पेक्ट देऊन असं जे म्हणलं जातं, आदराने म्हणतो आपण, प्रेमाने आणि आदराने आपण ती गीतं गातो, असं त्या रेफरन्सचं मिनिंग आहे, आदराने ह्या अर्थी. ओके. तर आता रेफरन्स ऑप्शन तर येणार नाही, लव्ह पण येणार नाही, कारण त्याची गीतं कशी म्हणली जातात हे सांगितलंय, ज्याचा प्रश्नाशी संबंध नाहीये, त्याचं वेब दिलंय त्याच्याशी संबंध नाही, म्हणून ते दोन ऑप्शन गेले. उरले आता डिव्होशन आणि प्रोफाउंड मिनिंग. त्यातला डिव्होशन हा ऑप्शन यूज केल्याबरोबर आहे. कबीर टॉट पीपल, कबीरांनी लोकांना डिव्होशन आणि ह्युमिलिटी या दोन गोष्टी शिकवल्या. बरोबर. आता आपल्या ह्या वेब मध्ये कुठल्या गोष्टी शिकवल्या याच्याबद्दल नाही विचारलेलं, त्यांच्या कपलेट बद्दल विचारलंय. राईट. आता कपलेट म्हणजे काय हेही आपल्याला माहिती नाहीये, पण तरी सुद्धा आपण ही शेवटची लाईन वाचू शकतो. ही रोट कपलेट्स and dohas and short poems full stop, though his compositions are short. आता शॉर्ट हा ऑप्शन आपल्यामध्ये आहे, सिम्पल हा ऑप्शन आपल्याला दिसतोय, विजडम दिसतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कंपोजिशन बद्दल, आणि त्यांची कंपोजिशन म्हणजेच कपलेट्स, डोहाज, शॉर्ट पोएम्स आहेत, त्यातल्या कपलेट्स बद्दल आपण बोलतोय. त्याच्यामध्येच कन्व्हे प्रोफाउंड मिनिंग असंही मेन्शन केलेलं आहे. सो ह्या 4 क्वालिटीज आपल्याला त्या कपलेट्स बद्दल लिहिणं एक्सपेक्टेड आहे या वेबमध्ये. त्यातल्या 3 क्वालिटीज ऑलरेडी लिहिल्या आहे, उरली चौथी, दॅट इज कन्व्हे प्रोफाउंड मिनिंग अँड दॅट इज करेक्ट ऑप्शन. हेन्स हिअर द करेक्ट ऑप्शन इज 4th. ओके. हे मुद्दामून कन्फ्युज करण्यासाठी ह्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. आता कपलेट्सचं मिनिंगही सांगते. कपलेट्स म्हणजे 2-4 ओळी अशा लिहिलेल्या असतात. संत लोक ज्या 2-4 ओळी लिहितात ज्यांच्यामध्ये रिदम पण असतो आणि काहीतरी मतितार्थ लपलेला असतो. आपल्या संत तुकाराम, संत नामदेव या सगळ्यांनी या गोष्टी लिहिलेल्या आहेत. बरोबर. ते जे 4-5 ओळींमध्ये, 2-3 ओळींमध्ये असे जे काही सांगतात त्याला आपण इंग्लिशमध्ये कपलेट म्हणतो. जरी आता एक्झाम मध्ये असं आहे की अर्थ लागत नाहीये, तर कपलेट्सचा साधा एक इमॅजिन करू शकता की ते काहीतरी रायटिंग आहे, ही रोट कपलेट्स. आता त्याच्यामध्ये काय बाकी शॉर्ट पोएम्स असे म्हणजे काहीतरी छोट्या कविता लिहिल्या आहेत, आणि मग ह्या कपल ह्या शब्दावरूनचा अर्थ 2 असा असतो. बरोबर. त्याच्यावरून एक अंदाज बांधायचा की काहीतरी 2 ओळी लिहिलेल्या. ठीक आहे. सो आताही आपण बघितलं की आपल्याला जरी क्वेश्चन मध्ये येणारा एखादा वर्ड, ऑप्शन्स मध्ये येणारा एखादा वर्ड, ह्यांचे मिनिंग डायरेक्ट माहित नसले तरी सुद्धा आपण करेक्ट ऑप्शन पर्यंत कसे पोहोचू शकतो. ओके. जेव्हा असं काहीतरी वेब दिलेलं आहे करेक्ट वर्ड शोधण्याचं, तर तेव्हा ह्या गोष्टींवरही फोकस ठेवा की ते जे मधलं जी काही गोष्ट असते त्याच्या रिलेशन मध्ये आजूबाजूच्या गोष्टी काय सांगतायत हे बघायचं असतं, आणि मग त्या रिलेटेड काहीतरी पॅसेज मध्ये शोधा आणि आन्सर द्या. इज इट क्लिअर? उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे कळलं. आत्तासाठी लेक्चर्स मध्ये आपला मेन उद्देश हा नाहीये की आपल्याला करेक्ट आन्सर एकदम परफेक्ट सगळ्यांना आलंच पाहिजे, असं नाहीये. उत्तरापर्यंत पोहोचणं आलं पाहिजे. बरोबर. उत्तरापर्यंत आपण गेलो पाहिजे एक्झाम मध्ये, तिथे मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. इथे प्लस मायनस परफेक्टली ऑल राईट. ओके. सो नाव कमिंग टू नेक्स्ट पॅरेग्राफ. आता कोण वाचेल? श्रेया वाचशील पॅरेग्राफ हा? येस श्रेया, प्लीज स्विच ऑन युअर माइक. येस मिस. वाच पॅरेग्राफ जो आहे तो. It was named Frank Wheeler, and civilization worship the rain, the sun, and the Mother Earth, which gave them bounty of crop. This is why should slow down and connect with your food. However rushed you are,
You can find way to do this. That's why food is called Purna Brahma. Food is source of energy. It also provides life, strength, it, etho, etho, Enthusiasm. enthusiasm, intellect, and so on. So represent the food that you have eaten. व्हेरी गुड, परफेक्ट. क्वेश्चन्स बघूया आपण आता. The above write-up focuses on history of food. We should respect food, variety of food, food as a tank filler. परफेक्ट. तुम्हालाच बरोबर आन्सर आलेलं आहे. कशाबद्दल सांगतोय आपल्याला वरचा पॅरेग्राफ, तर आपण अन्नाचा आदर केला पाहिजे, हे वरचा पॅरेग्राफ आपल्याला सांगतोय. आता ह्याच्यामध्ये सुद्धा पहिलंच वाक्य, आता ऑप्शन मधले जे शब्द आहेत ते ऍज इट इज पॅराग्राफ मध्ये यूज केलेले, फूड ॲज अ टँक फिलर. बट पूर्ण वाक्य वाचलं की आपल्याला लक्षात येतं फूड वॉज नेव्हर मेंट टू बी जस्ट अ टँक फिलर, नेव्हर. त्यामुळे तो त्या राईटअपचा फोकस नक्की नाही. हिस्ट्री ऑफ फूड तर तसं काही दिसत नाहीये याच्यामध्ये. व्हरायटी ऑफ फूड तेही काही दिलेलं नाहीये की आपण प्रोटीन्स खातो, आपण कार्बोहायड्रेट्स खातो, आपण डाळी खातोय, फळं खातोय, असं काही नाहीये. हे जर असतं तर व्हरायटी ऑफ फूड असतं. बट आपल्या पॅरेग्राफचा मेन उद्देश काय आहे, तर आपण अन्नाचा आदर केला पाहिजे हे त्याच्यातून सांगायचं. व्हेरी गुड. नेक्स्ट, विच एलिमेंट्स इन द नेचर गिव्ह अस द बाउंटी ऑफ क्रॉप. व्हेरी गुड. रेन, सन आणि द मदर अर्थ. आता बाउंटी या शब्दाचा अर्थ माहितीये, बाउंटी ऑफ क्रॉप. ओके. एक प्लेंटी, व्हरायटी हा शब्द नाही आपण यूज करू शकत बाउंटीसाठी. प्लेंटी हे पार्शली करेक्ट आहे. बाउंटीचा वर्ड टू वर्ड मिनिंग असं होतं की जेनरसली. ओके, काहीही विचार न करता खूप प्रेमाने भरपूर दिलं जाणं. ओके, हा बाउंटीचा खराखुरा अर्थ आहे. आता प्लेंटी म्हणून मी म्हणलं की पार्शली करेक्ट आहे. भरपूर गोष्टी जेनरसली, निस्वार्थीपणे देणं, दॅट इज बाउंटी ऑफ क्रॉप, बाउंटी ऑफ एनिथिंग. ओके. बाकी सगळे शब्द कळलेले आहेत पॅरेग्राफ मधले. कुठला इंग्लिश वर्ड नाही कळलेला असा असेल तर तोही आत्ताच विचारून घ्या. फोकसेस म्हणजे लक्ष देतोय. हा पॅरेग्राफ मेनली कशाबद्दल बोलतोय? आय एम फोकसिंग ऑन माय स्टडीज. मी माझ्या अभ्यासावर लक्ष देत आहे. तर तसा फोकस करणं, एखाद्या गोष्टीवर लक्ष देऊन करणं, तर तो हा जो राईटअप आहे तो कशावर लक्ष देऊन आहे असा क्वेश्चन. ओके, बाकीच्या सगळ्यांना कळलेलं आहे. बाकी कुठला? एन्थुझियाझम, उत्साह. एन्थुझियाझम म्हणजे उत्साह. ओके, सगळे बाकीचे शब्द कळलेले आहेत. पुढच्या पॅरेग्राफ कडे जाऊया. नेक्स्ट कोण वाचेल? विरंजितचं एकदा वाचून झालं, अनघाचं झालं, श्रेयाचं झालं, राजदीप. Glass is one of the most beautiful substance that we see around us. There are so many things around us that are made from glass, such as light bulbs, bottles, jars, marbles. How this glass is made? It is made by heating a mixture of a clean white sand and chemical like soda and lime. The mixture is heated in a furnace till it turns into hot liquid glass. When it cools down, it becomes stiff and hard. Once glass has become cold, it is not possible to shape it. Glass is brittle. That means it breaks easily. It has to be shaped into different articles when it is still hot.
hot and soft. ओके परफेक्ट. आता बघूया आपण व्हॉट इज मिनिंग ऑफ ब्रिटल. ब्रिटल या शब्दाचं मिनिंग काय आहे? कुठलं ऑप्शन सांगाल? परफेक्ट. थर्ड, ब्रेक्स इझिली. राईट. आता कसं झालंय बघा इथे लकीली पॅरेग्राफ मध्येच दिले ग्लास इज ब्रिटल दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. ओके. एक थोडासा एक गोष्ट सांगते. आता हा जो पॅरेग्राफ आहे ना हा मराठी मीडियमच्या स्कॉलरशिप पेपर मधला आहे. म्हणजे त्यांचा जो सेकंड पार्ट असतो थर्ड लँग्वेज आणि बुद्धिमत्ता चाचणी तिथल्या इंग्लिश मधला आहे. आणि मगाचे जे पॅरेग्राफ्स होते ते इंग्लिश मीडियमच्या पेपर मधले होते. त्यामुळे इंग्लिश मीडियमचा फर्स्ट लँग्वेज म्हणून इंग्लिश असतो. थोडेसे पॅरेग्राफ हार्ड असतात. मराठी मीडियमसाठी कम्पॅरेटिव्हली थोडे सोपे असतात. ओके. जसं आता इथे आलंय ब्रिटलचं डायरेक्ट मिनिंग तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये दिलंय आणि आन्सर सांगितलं की विषय संपलाय. ओके. ग्लास इज अ मिक्सचर ऑफ डॅश. किती कंपोनेंट्सचं मिक्सचर आहे ग्लास? ऑप्शन 3 की 3 कंपोनेंट्स म्हणताय. श्रेयानी फक्त लिहिताना असं व्यवस्थित लिहिलंय की 3 ऑप्शन, बट बाकीच्यांनी थर्ड ऑप्शन म्हणून लिहिलंय की 3 आन्सर म्हणून लिहिलंय ते जरा फक्त थोडंसं सांगा ना. ओके. 3 कंपोनेंट्स. विरंजितचं म्हणणं होतं 3 कंपोनेंट्स. राजदीप तुझं काय म्हणणं आहे? राजदीपचं म्हणणं होतं ऑप्शन 3 दॅट इज 4 कंपोनेंट्स. ओके. ज्यांचं उत्तर आलंय नाही 3 कंपोनेंट्सच. ठीक आहे. सगळ्यांचा आन्सर 3 कंपोनेंट्स आहे म्हणजे ऑप्शन 2 आहे. राईट. Yes, very good. Option 2 is correct. Glass is a mixture of 3 components. Which 3 components? White sand, soda and lime. Okay. So the option second. इथे सुद्धा एक गोष्ट सांगून ठेवते तुम्हाला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला आन्सर मार्क करायचे असतात ते कलर करायचे असतात गोळे. बरोबर. ग्लास इज अ मिक्सचर ऑफ 3 कंपोनेंट्स. चला 3 कुठे दिसतंय? पटकन गोळा केला जातो तिसऱ्या ऑप्शनवर. जिथे की ऑप्शन दिलेला आहे 4 कंपोनेंट्सचा आन्सर होऊ शकतो. राईट. त्यामुळे बी केअरफुल वाईल मार्किंग दोज सर्कल्स ऑल्सो. जिथे असे न्यूमरिकल असतात ना मेनली मॅथ्स पेपर मध्ये पण हे घोळ होतात की जिथे उत्तर येतं एखादं 2 उत्तर येतं आणि आपण 2 ऑप्शनवर मार्क करतो. ओके. समजलं मी काय सांगतेय? बऱ्याचदा ह्या चुका होतात. माझ्याकडूनही झालेल्या आहेत. माझ्या बरोबर जे होते त्यांच्या बरोबरही झालेल्या आहेत. म्हणून सांगते की शक्यतो आपल्याला ते अवॉइड करायचे असतात. आपण एक्झामच्या प्रेशर मध्ये असतो, लिहिण्याच्या घाईत असतो. ओके. आता जे झालं ते होऊ शकतं म्हणून ऑप्शन इज युअर ऑप्शन हिअर इज करेक्ट. नाव नेक्स्ट. आता हा थोडासा मोठा पॅरेग्राफ होता आणि जास्ती प्रश्न होते म्हणून मी डिव्हाइड केलाय. जेव्हा आपण प्रश्न वाचू त्याच्यानंतर उत्तर द्यायच्या वेळेला मी परत पॅरेग्राफ वर येतो. ठीक आहे. मगासारखं एका लाईनीत नाहीये. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही. हू विल रीड नाव? अनघा तुझ्याकडे रेंजचा इश्यू आहे का की वाचू शकशील? फर्स्ट ऑफ ऑल इज शी देअर इन द लेक्चर? एकच मिनिट घ्या मला. Yes, okay, Anagha, you are there in the lecture. Okay, very good. Please switch on your mic. Hello. हाँ. Pearls are valuable as other jewels, but there is difference between pearls and other gemstones. Gemstones like diamond, rubies, emeralds, and sapphires. We get diamonds and other gemstones from rocks in mines. They are minerals. We get
pearls from living creatures known as oyster. They are kind of shellfish. They live in water. An oyster has a soft body. It is protected by a shell made of two parts can open and close. When an oyster faces a danger, the shell closes up tightly. Pearl oysters are found in many parts of the world, mostly in sea and even in some lakes and rivers. The Persian Gulf is specially known for its beautiful natural pearls. ओके, व्हेरी गुड. आता आपण ह्याच्यावरचे प्रश्न बघूया. पॅरेग्राफचा अर्थ समजलाय. अर्थ समजायला वेगळं काही नाहीये. पर्ल्स बद्दलचा पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला. क्वेश्चन बघूया. कंप्लीट द वेब बाय चूजिंग टू करेक्ट ऑप्शन्स. हा मगासारखा क्वेश्चन आहे की जो वेब काहीतरी दिलेला आहे आपल्याला आणि ते कम्प्लीट करायचं आहे. मध्ये क्वेश्चन मार्क आहे, आजूबाजूला डायमंड्स, रुबी, सफायर, एमराल्ड्स. ओके, जेमस्टोन्स. परत एकदा मी पॅराग्राफ कडे जाते. क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या. आता बघा ऑप्शन काय आहे. 2 and 3. राईट. स्टुडंटच्या नावात माझं थोडंसं कन्फ्युजन होतं अजून पण. येस, विरंजित आणि राजदीप दोघांनी करेक्ट आन्सर दिलाय तुम्ही. जेमस्टोन्स आणि मिनरल्स. आपल्याला इथे पण आहे बघा, कम्प्लीट द वेब बाय चूजिंग टू करेक्ट ऑप्शन्स. And those two correct options are gemstones and minerals. Right? Why? Because we can read that again in the paragraph. We get diamonds and other gemstones from rocks in mines. They are minerals. आणि पहिलं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये जेमस्टोन्स लाईक डायमंड, रुबीज, एमराल्ड, सफायर. त्यामुळे जो सेकंड आणि थर्ड ऑप्शन आहे हे दोन ऑप्शन्स करेक्ट आहेत, जेमस्टोन्स आणि मिनरल्स. ओके, नेक्स्ट काय आहे. Where can we get beautiful natural pearls? अमेरिका, वॉटरफॉल्स, शॉप्स, पर्शियन गल्फ. परफेक्ट, व्हेरी गुड. आता तुम्हाला समोर पॅराग्राफ नसला तरीही आन्सर करता येते. एकदा वाचलेलं तुमच्या एवढ्या व्यवस्थित लक्षात राहिलंय की यू कॅन डिरेक्टली आन्सर दिस क्वेश्चन्स. राईट. इथे लास्ट सेंटेन्सच आहे ते. पर्शियन गल्फ इज स्पेशली नोन फॉर इट्स ब्युटिफुल नॅचरल पर्ल्स. Perfect. Now, next question. How is the oyster protected? By a shell. Okay. We'll see once again in the paragraph. We get pearls from living creatures known as oysters. They are kind of shellfish. They lie in water. An oyster has a soft body. It is protected by a shell made of two parts. Can open and close. परफेक्ट. सो इथे आपल्याला आन्सर लिहिलेला आहे की शेल मुळे ते प्रोटेक्ट होतात. आणि पुढेही असं अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण आहे. व्हेन अन ऑयस्टर फेसेस अ डेंजर, जेव्हा काही डेंजर येते तेव्हा ते पर्ल शेल क्लोज होते आणि म्हणून पक्क होऊन जाते आपला आन्सर की शेल्स आर युज्ड फॉर प्रोटेक्शन ऑफ दोज ऑयस्टर्स. परफेक्ट. कमिंग टू नेक्स्ट. आता पुढचं जे आहे ती पोएम आहे. ठीक आहे. आता पोएमचं मागच्या वेळेला थोडं अवघड गेलं होतं, या वेळेला बघूया आपण आपली उत्तरं कशी येत आहेत पोएम वाचल्यावर. विरंजित, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. Children, come to me, O ye children, for I hear you at your play, and the questions that perplexed me have vanished quite away. Yea, open the eastern windows that look towards the sun, where thoughts are singing swallows, and the books of morning run. Come to me, O ye children, and whisper in my ear what the birds and the winds are singing.
in your sunny atmosphere. परफेक्ट, व्हेरी गुड. आता आपण क्वेश्चन्स बघूया. ओके, आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा असतील की ज्या कळलेल्या नसतील, राईट, बट त्याचं काही एवढा फार फरक आपल्याला पडणार नाही. आपण बघूया की त्याचे अर्थ काय लागू शकतायत ते. ओके, सो what does the poet want the children to whisper in his ear? असा क्वेश्चन आहे. The song of the birds and wind, the secret of their play, the song of the swallows, or the song of the running brooks? Okay, ऑप्शन 1. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आपण परत एकदा कवितेकडे जाऊया. इथे आता आन्सर डिरेक्टली लिहिलेलं आहे. अँड विस्पर इन माय इयर व्हॉट द बर्ड्स अँड द विंड्स आर सिंगिंग. आपण ऑप्शन बघायला गेलो तर त्याच्यामध्येही तेच डिरेक्टली आहे. द सिक्रेट ऑफ देअर प्ले असं काही गोष्ट नाहीये, राईट. नेक्स्ट आहे क्वेश्चन, आपण बघूया. हा, when the poet hears the children at play, when he faces the sun, he forgets problems that confuse him. What happens when poet hears the children at play? ओके, असा क्वेश्चन आहे की जेव्हा पोएटला मुलं खेळताना तो ऐकतो तेव्हा त्याच्याबरोबर काय होतं. He faces the sun, he forgets problems that confuse him, he opens the eastern windows, he thinks about singing swallow, सॉरी. आता परत एकदा मी पोएम समोर ठेवते आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करा. येस, परत एकदा क्वेश्चन समोर ठेवू. एकदा पोएम परत बघून घ्या. प्रश्न बघा. when the poet hears the children at play, जेव्हा पोएट मुलांना खेळताना ऐकतो तेव्हा काय होतं. 4 ऑप्शन्स आहेत. राजदीपचं म्हणणं आहे सेकंड ऑप्शन इज करेक्ट. ही फॉरगेट्स प्रॉब्लेम्स दॅट कन्फ्यूज हिम. बाकीच्यांनी पण तुमचे आन्सर्स पाठवा की काय वाटतंय तुम्हाला. ही फेसेस द सन, सिंगिंग स्वॅलोज. येस, फक्त एकानेच आन्सर दिलेला आहे. बाकीच्यांनी द्या म्हणजे मग मी सांगते की कुठला आन्सर करेक्ट आहे आणि का. परप्लेक्स्ड मीन्स कन्फ्युज्ड. ओके, सो आता इथे थोडंसं काय होतं की आपल्याला शब्दाचा अर्थ माहीत असण्याची किंचितशी गरज होती, राईट. द क्वेश्चन्स दॅट परप्लेक्स्ड मी. आता जरी अर्थ माहीत नाही तरी आपण त्या वेळेला काय करू शकतो. For I hear you at play and the questions that perplex me have vanished quite away. बरं, आता मला एक सांगा, व्हॅनिशचं मिनिंग माहितीये. ओके, आता एकाला माहितीये, बाकीच्यांनी जरा सांगा व्हॅनिशचं मिनिंग माहितीये का. जर व्हॅनिशचं मिनिंग माहिती असेल तर ऑप्शन शोधणं एकदम करेक्ट आहे. व्हॅनिश म्हणजे येस करेक्ट, गायब होणे, पटकन निघून जाणे, राईट. तर आता इथे व्हॅनिश्ड अवे, क्वेश्चन्स, या 2 गोष्टी आहेत. म्हणजे काहीतरी क्वेश्चन्स निघून जात आहेत, राईट. जेव्हा तो व्हेन आय हिअर यू ऍट प्ले एवढं असं लिहिलेलं आहे
त्यामुळे आपला प्रश्न बघितला की जेव्हा पोएट हिअर्स द चिल्ड्रन ॲट प्ले ही फेसेस द सन, नाही, लॉजिक नाही लागत आहे पोएम मध्ये बघून आपल्याला. दॅट लुक टुवर्ड्स द सन, नाही, ते विंडोज बद्दल आहे. थॉट्स आर सिंगिंग स्वॅलोज, हे सगळं जे आहे ते त्या विंडोज बद्दल म्हटलेलं आहे. राईट, इथे कुठे त्याच्याबद्दल नाहीये. ही ओपन्स ईस्टर्न विंडोज, ही थिंक्स अबाउट सिंगिंग स्वॅलो, असं काही नाहीये. फॉरगेट्स प्रॉब्लेम्स, आता प्रॉब्लेम्सचाही मेन्शन आहे. फक्त आपल्याला आता परप्लेक्सचं मिनिंग माहित नव्हतं, बट प्रॉब्लेमचा मेन्शन येतोय. व्हॅनिश अवे असं लिहितंय, तर आता व्हॅनिश अवे म्हणजे इथे फॉरगेट असा अर्थ होईल ना, निघून जाणं, पटकन गायब होणं, निघून जाणं, ह्या अर्थी युज केलेला वर्ड आहे. म्हणून फॉरगेट्स आपण युज करू शकतो तिथे. प्रॉब्लेम्स एंड कन्फ्युजन, आणि म्हणून आपण आन्सर लिहू शकतो. हे मी काय सांगते परत परत की इवन दो वी डोंट नो द मिनिंग ऑफ वर्ड्स, वी कॅन स्टील राईट करेक्ट ऑप्शन. ओके, तुम्ही तिथे विचार कसा करताय हे जज केलं जाणार आहे. अलॉंग विथ दॅट तुम्हाला मिनिंग माहित असली पाहिजेत काही गोष्टींची, ही तर पहिली गोष्ट आहे. बट ह्या सगळ्या भाषा आहेत आणि आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ कंपल्सरी माहित नसणार. असे मराठीत पण कितीतरी शब्द असतील ज्यांचे अर्थ आपल्याला माहित नाहीयेत, बरोबर. जेव्हा की मराठी आपली मातृभाषा आहे, इथं फॉरेन लँग्वेज आहे, त्याचे अर्थ माहित असणं अजून अवघड आहे, बरोबर. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा जरी अर्थ माहित नाही, यू स्टील हॅव टू राईट द आन्सर. इथे कसं पोहोचायचं हे आता आपण आज बघितलंय बऱ्यापैकी. आता एक लास्ट आहे, हू विल रीड दिस पॅरेग्राफ. सगळ्यांचं ऑलमोस्ट एक एकदा वाचून झालेलं आहे. कोणाचं एकदाही वाचून झालेलं नाही असं कोणीच नाही. आय डोंट थिंक की कोणी लेक्चर मध्ये राहिलंय. आता तुम्ही सांगा की कोण वाचेल. Okay, Shreya, please switch on your mic. India's most luxurious city of Rajasthan in New Delhi and covers a distance of about 2,411 kilometers in a week. Before the train returns to Delhi, it halts in the land of Taj Mahal. Running between September and April, it tours through the historic cities of Rajasthan and goes along the wild terrain of Ranthambore. The train has 14 salons named after former Rajput states and 2 restaurants. While it has while it has had several changes made, the first version of the palace on wheels consists of coaches that were built by India's royal and British Viceroys. viceroys. Okay. आता क्वेश्चन बघूया आपण. टुरिस्ट कॅन एन्जॉय अ टूर ऑफ राजस्थान इन द पॅलेस ऑफ व्हील्स फॉर डॅश फिक्स्ड मंथ्स इन अ इयर. Yes, I have shown the paragraph. तर काही जणांचा आन्सर 5 आहे, काही जणांचं 6 आहे. कुठे काय, कुठे 6 नंबर तर कुठे नाहीये. आपल्याला काउंट करायचे बिटवीन सप्टेंबर अँड एप्रिल. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे जर आपण काउंट केले तर 8 असतात. द ऑप्शन 3 इज करेक्ट. जर उलटे काउंट केलेत एप्रिल टू सप्टेंबर तर आन्सर 6 करेक्ट होतं. बट आपल्याला एप्रिल टू सप्टेंबर नाही दिलेलं. कसं दिलंय? रनिंग बिटवीन सप्टेंबर अँड एप्रिल. एप्रिल अँड सप्टेंबर नाहीये.
म्हणून इथे आन्सर 8 येणार. ओके, क्लिअर? ज्यांनी 6 आन्सर दिलं होतं, 5-6 आन्सर झाली होती, त्यांना कळलं? रनिंग बिटवीन एप्रिल टू सप्टेंबर किंवा एप्रिल अँड सप्टेंबर असं असतं तर 6 महिने उत्तर होतं. बट ॲज द क्वेश्चन ॲज द पॅराग्राफ सेज फ्रॉम सप्टेंबर टू एप्रिल, वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट इट फॉर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 8 मंथ्स. इज इट क्लिअर? ज्यांना 6 आलं होतं त्यांना कळलं कुठे गडबड झाली ती आन्सर देताना. आणि असा हुशारी प्रश्नपत्रिका काढताना केली जाते. 6 हा ऑप्शन सुद्धा मेन्शन केलेला आहे त्यांनी, एकदम कन्फ्यूज करायला आपल्याला सोपं. द ट्रेन इज कॉल्ड द पॅलेस ऑन व्हील्स बिकॉज का म्हणतात त्याला पॅलेस ऑन व्हील्स? बिकॉज इट इज लक्झुरियस. बरोबर. बाकीचे सगळे ऑप्शन सुद्धा आपल्या पॅराग्राफ मध्ये आलेले आहेत की त्याच्यामध्ये 14 सॉल्युन्स आहेत, ती हिस्टॉरिकल मधनं जाते, पण त्याला पॅलेस का म्हटलंय तर त्याचा आहे लक्झुरियस आहे ती एवढी, म्हणून 4th ऑप्शन इज करेक्ट. राईट, व्हेरी गुड. आणि लास्ट क्वेश्चन, द लास्ट टुरिस्ट स्पॉट ऑफ दिस जर्नी इज अ व्हिजिट टू. लास्ट स्पॉट कुठला आहे? ओके, काही जणांचं म्हणणं आहे दिल्ली आहे. आणि the last tourist spot of this journey is a visit to New Delhi, Taj Mahal, Ranthambore की Rajput states. त्या पॅराग्राफ मध्ये कसं दिलंय बघा. इंडियाज मोस्ट लक्झरियस जर्नी इज राजस्थान starts in New Delhi and covers a distance. Before the train returns to Delhi, it halts in the land of Taj Mahal. Before the train returns, परत दिल्लीला येण्याच्या आधी ती ताजमहलला थांबते. आता मला सांगा आन्सर काय येतंय? फोर्थ ऑप्शन नाही वाटत आहे कोणाला? व्हेरी गुड. करेक्ट ऑप्शन इज 4th. सगळे ऑप्शन आपण फिरतो. बरोबर. त्यांनी कसं दिलंय बघा कन्फ्यूज करायला. न्यू दिल्ली खरं तर येऊच शकत नाही कारण स्टार्ट्स असा शिस्तीत दिलेलं. पुढे काय आहे, इट टूअर्स थ्रू द हिस्टॉरिक सिटीज ऑफ राजस्थान, गोज अलॉंग द वाईल्ड टेरेन ऑफ रणथंबोर. त्यामुळे आता दिसताना शेवटी जरी रणथंबोर दिसलं तरी हे वाक्य खूप गरजेचं आहे इथे. बिफोर इट रिटर्न्स टू दिल्ली, इट हॉल्ट्स इन द लँड ऑफ ताजमहाल. ओके, आणि म्हणून आन्सर 4th ऑप्शन 4 इज करेक्ट. क्लिअर नाव? समजलंय? त्यामुळे आजच्या लेक्चर मधनं आपण शिकायचं काय आहे तर आता पॅराग्राफ तर काही हेच सगळीकडे येणार नाहीये. बरोबर. नवीन एक्झाम, नवीन पॅराग्राफ. आपल्याला मेन लेक्चर मधनं घ्यायचं काय होतं, पॅराग्राफ समोर आला व्यवस्थित वाचायचा, ज्यांचे अर्थ कळतायत त्यांचे कळतायत, नाही तिथे खूप जास्ती वेळ थांबायचा नाही. प्रश्न बघायचे, प्रश्नाचं उत्तर किती चांगल्या रीती आपल्याला देता येतंय ते बघायचं. नाहीच कळलं तर क्वेश्चन मार्क करून ठेवायचा. वेळ मिळाला, अख्खा पेपर सॉल्व्ह करून झाला की तिथे यायचं आणि तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. ओके, फॉर नाव वी विल स्टॉप. थँक्यू अँड बाय. विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. Bye, ma'am. बाय.